मेथीचे पराठे बनवताना मेथी कडू लागते का? पराठे कडक होतात का? किंवा पराठा लाटताना तुटतो? मग आजची रेसिपी ही तुमच्यासाठीच आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ, स्वादिष्ट आणि सुगंधी मेथीचे पराठे. नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा गरमागरम चहासोबत खाण्यासाठी हे पराठे एकदम परफेक्ट आहे. आणि शेवटी मी तुम्हाला एक छोटीशी टिप सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे पराठे अगदी मऊ, चविष्ट बनते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम तुम्ही फ्रेश मेथीची भाजी स्वच्छ अशी धुवून बारीक चिरून घेतली. तिला बारीक असं कट करून घ्यायचं, म्हणजे पराठा लाटायला पण इझी जातं. त्यानंतर एक मिक्सिंग बाउल घेतलं, त्यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घेतले, त्यामध्ये बारीक कट केलेली संपूर्ण मेथी टाकून घेतली. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकलं, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा हळद. हळदीने रंग खूप छान येतो पराठ्याला. नंतर 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा ओवा, 2 चमचा दही, नंतर 1 चमचा तेल. हे सर्व टाकून गरजेनुसार पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं पोळ्यांसारखं कणिक मळून घ्यायचं. त्यानंतर साधारण 10 मिनिटासाठी पीठ झाकून ठेवायचं. पिठाला 10 मिनिटं विश्रांती दिल्यानंतर ते पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून घ्यायचे आणि त्याचे समान आकाराचे गोळे करून घ्यायचे. तुम्हाला पराठा किती मोठा हवा आहे त्यानुसार गोळ्यांचा आकार ठेवायचा. आता एक गोळा घेऊन मी त्याला थोडं कोरडे पीठ लावलंय आणि हलक्या हाताने लाटून घेतले. पराठा खूप पातळ पण लाटायचा नाही किंवा जाडे ठेवायचं नाही. लाटताना जास्त दाब पण देऊ नका, नाहीतर पराठा चिटकू शकतो किंवा मेथी बाहेर येऊ शकते. पराठा छान गोल झाला की नंतर तव्यावर टाकायचा. लाटलेला पराठा तव्यावर टाकल्यानंतर एक बाजू थोडी शेकली की पराठा पलटून घ्यायचा. आता वरून थोडं तेल किंवा तूप पण टाकू शकता. पुन्हा पलटून दुसऱ्या बाजूला देखील तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आणि दोन्ही बाजूंना छान सोनेरी डाग येईपर्यंत पराठा भाजून घ्यायचा. आता काही मी महत्त्वाच्या टिप्स सांगते. पहिली टिप म्हणजे मेथी बारीक चिरल्यामुळे पराठा लाटायला खूप सोपा जातो. दुसरी टिप म्हणजे पीठ मळताना पाणी हळूहळू टाकायचे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे पीठ मळल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवायचं, त्यामुळे पराठे खूप मऊ होण्यास मदत होते. आणि चौथी टिप म्हणजे आपण दही ॲड करू. दह्यामुळे पराठा खूप मऊ होतो. आता आपले गरमागरम मऊ सुगंधी मेथी पराठे तयार झाले आहेत. हे पराठे तुम्ही दही, लोणचं, चटणी किंवा गरमागरम चहासोबत सर्व करू शकता. डब्यासाठी हे पराठे एकदम छान आहेत. बघा पराठा किती मऊ आणि छान तयार झाला आहे. तर मित्रांनो, आज आपण बनवले मऊ चविष्ट मेथीचे पराठे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून पहा. पराठे कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.